आज दिनांक 23 मे 2020. आपला विषय आहे सचिवाची कार्यपद्धती. आपण 12वी वाणिज्य या वर्गात शिकत आहात. आपले प्रकरण 6वे सभासदांशी पत्रव्यवहार आज संपत आहे. आज आपण उजळणी, सारांश आणि स्वाध्याय हे आपण यामध्ये पाहत आहोत. एक, प्रस्तावना. 2, सभासदांशी पत्रव्यवहार करताना घ्यावयाची काळजी. 3, सभासदांशी पत्रव्यवहाराचे प्रसंग. 4, पत्रांचे नमुने. 1, भाग प्रमाणपत्र वाटपपत्र. 2, लाभांश अधिपत्राद्वारे लाभांश वाटपपत्र. 3, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश वाटपपत्र. 4, बोनस भाग वाटपपत्र. 5, लाभांश दर कमी असल्याबाबत सभासदाच्या तक्रारी पत्रास उत्तर. 6, सारांश. 7, स्वाध्याय. दिनांक 23 मे 2020. उद्या म्हणजे सोमवारी प्रकरण 7वे सुरुवात करणार आहोत. हे झालं आपली आजच्या कामकाजाची रूपरेषा. नेक्स्ट आपले अनुक्रमणिका. यामध्ये 1 नंबरचं प्रकरण संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख पूर्ण झालेलं आहे. 2, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत पूर्ण झालेला आहे. 3, भागविक्री पूर्ण झालेला आहे. 4, कर्जरोखे विक्री समाप्त. ठेवी समाप्त. आणि ब्रेकिंग न्यूज आज एंड होत आहे. सभासदांशी पत्र व्यवहार. नेक्स्ट सभासदांशी पत्र व्यवहार. यामध्ये प्रस्तावना. भागधारक हे कंपनीचे मालक असतात, जे कंपनीत भांडवल गुंतवतात. कंपनीचा मुख्य अधिकारी म्हणून चिटणीसाला सभासदांबरोबर वेगवेगळ्या प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो. भागधारक आणि संचालक मंडळ यांच्यात महत्त्वाचा दुवा म्हणून चिटणीस काम करतो. चिटणीसाला व्यवस्थापनाने म्हणजेच संचालक मंडळाने घेतलेले निर्णय आणि इतर महत्त्वाची माहिती पत्र व्यवहाराद्वारे कळवावी लागते. त्यालाच आपण म्हणतो करस्पॉन्डन्स. सभासदांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने विशेष दक्षता व काळजी घेणे आवश्यक आहे. नेक्स्ट आपण सभासदांशी पत्रव्यवहार करताना घ्यावयाची काळजी किंवा दक्षता. 1, अचूक माहिती. 2, ओघवती भाषा. 3, त्वरित उत्तर. 4, गोपनीयता. 5, नम्रता आणि सौजन्य. नेक्स्ट 6, कायदेशीर बाबी. 7, काळजीपूर्वक पत्रलेखन. आणि 8, प्रतिमा म्हणजे कंपनीची प्रतिमा. नेक्स्ट पत्रव्यवहारामुळे वाढते. त्याचबरोबर आपण टिपाद्यामध्ये सभासदांबरोबर केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहाराचे प्रसंग. चिटणीसाला सभासदांबरोबर खालील प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो. थोडक्यात पत्रातील मजकूर सत्य, बिनचूक व स्पष्ट असला पाहिजे.
सभासदांबरोबर केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहाराचे प्रसंग, भागवाटप पत्र, दिलगिरी पत्र, भाग दाखला, प्रमाणपत्र वाटप पत्र, बोनस भाग वाटप पत्र, हक्क भाग विक्रीच्या विकल्पाची कारवाई करणारे पत्र, लाभांश वाटप पत्र, लाभांश विनंती पत्र, भाग हस्तांतरास मंजुरी देणारे पत्र, भाग हस्तांतरास नकार देणारे पत्र, भाग संक्रमणासंबंधीचे कायदेशीर प्रतिनिधीस पत्र म्हणजे वारसास पत्र, सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका, भाग दाखला गहाळ झाल्याची सूचना देणारे पत्र आणि सभासदांच्या तक्रारीस उत्तर देणारे पत्र. विशेष कंपनीच्या चिटणीसाला सभासदांबरोबर कराव्या लागणाऱ्या पत्रव्यवहाराच्या प्रसंगातील काही प्रसंग खालीलप्रमाणे. आपण एवढे पत्र पाहणार आहोत आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून. 1. भाग दाखला, भाग प्रमाणपत्र वाटप पत्र. 2. लाभांश वाटप पत्र, त्यामध्ये लाभांश आदी पत्राद्वारे. ब. इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरिंग सर्व्हिसेस मार्फत पत्र आणि लाभांश वाटप. 3. बोनस भाग वाटप पत्र आणि 4. लाभांशाचा दर कमी असल्याची तक्रार करणाऱ्या भागधारकाच्या तक्रारीस उत्तर देणारे पत्र. आपण नमुनापत्रे पाहिलेले आहेत, त्यामध्ये भाग प्रमाणपत्र वाटप पत्र यासंबंधी माहिती घेतली. तुम्ही याचं वाचन करा. नेक्स्ट, हे होतं आपलं भाग प्रमाणपत्राचे वाटप पत्र. झालेलं आहे, अभ्यास करा. नेक्स्ट, त्यानंतर लाभांश आदी पत्राद्वारे लाभांश वाटप पत्र आहे असं पत्र परीक्षेत लिहायचं आहे. नेक्स्ट, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश वाटप पत्र जर परीक्षेस आलं तर याप्रमाणेच पत्र लिहायचं. नेक्स्ट, बोनस भाग वाटप पत्र. नेक्स्ट, बोनस भाग वाटप पत्र परीक्षेत 10 मार्काला येईल आणि म्हणून पत्राचा अभ्यास व्यवस्थित करा. नेक्स्ट, लाभांशाचा दर कमी असल्याबाबतच्या तक्रारीबाबत सभासदाच्या पत्रास उत्तर. या पण पत्राचा अभ्यास व्यवस्थित करा. आणि यामध्ये आपण सारांश पाहिला होता की कोणत्याही कंपनीला व्यवसायासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. असे भांडवल कंपनी भागांची विक्री करून जमा करते. प्रामुख्याने असंख्य व्यक्ती लोक भागांची खरेदी करून भांडवलाचा पुरवठा कंपनीला करतात. त्यांना भागधारक असे म्हणतात. खऱ्या अर्थाने भागधारक किंवा सभासद हे कंपनीचे मालक असतात. कंपनीचे दैनंदिन कामकाज व्यवस्थापन संचालक मंडळामार्फत पार पाडले जाते. परंतु महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मात्र सर्वसाधारण सभेत सभासदांची मंजुरी घेणे आवश्यक असते. व्यावसायिक पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने पुढील मुद्दे विचारात घ्यावेत. अचूक माहिती देणे, सोप्या भाषेत पत्रव्यवहार करणे, सभासदांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देणे, व्यावसायिक गोपनीयता बाळगणे इत्यादी गोष्टी व्यावसायिक पत्रव्यवहार करताना चिटणीसाने विचारात घेणे आवश्यक आहेत. चिटणीसाला सभासदांबरोबर विविध प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो.
त्यामध्ये 5 प्रसंगाचे पत्र आपण पाहिलेत. त्याचा व्यवस्थित अभ्यास सर्वांनी करायचा आहे. नेक्स्ट आपलं हे प्रकरण 6वं संपलेलं आहे आणि त्याचा स्वाध्याय आपण आता घेत आहोत. स्वाध्याय घेत असताना प्रश्न पहिला अ. खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. 1. संचालक हे भागधारकांचे प्रतिनिधी असतात. 2. लाभांशाचे वाटप लाभांश घोषित झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत सभासदांना झाले पाहिजे. 3. नोंदणीकृत भागधारकांना लाभांश अधिपत्राद्वारे लाभांश मिळतो. 4. भागधारकांना मोफत भाग वाटप केलेल्या भागांना बोनस भाग म्हणतात. 5. भाग वाटपानंतर 2 महिन्याच्या आत कंपनीने भाग प्रमाणपत्रे पूर्ण करून वाटपासाठी तयार ठेवली पाहिजेत. 6. सभासदांबरोबर केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहार हा तत्पर व नेमका असावा. 7. लाभांशाची शिफारस संचालक मंडळ करतात. 8. लाभांशाचे वाटप कंपनी नफ्यामधून करते. 9. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर करण्यात आलेला लाभांश नोंदणीकृत भागधारकांना लाभांश अधिपत्राद्वारे दिला जातो. पुन्हा एकदा पहा. अ. खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. 1 चे उत्तर भागधारकांचे प्रतिनिधी. 2 चे उत्तर 30. 3 चे उत्तर लाभांश. 4 चे उत्तर बोनस. 5 चे उत्तर 2 महिने. 6 चे उत्तर तत्पर व नेमका. 7 चे उत्तर संचालक मंडळ. 8 चे उत्तर नफा आणि 9 चे उत्तर आहे लाभांश अधिपत्र. नेक्स्ट जोड्या लावा. गट अ गट ब. गट अ मध्ये अ ब क ड ई. अ लाभांश अधिपत्र. ब भागावरील परतावा. क बोनस भाग. ड ई सी एस. ई एन ई एफ टी. अ लाभांश अधिपत्र. 9 नंबरचं उत्तर लाभांश वाटपासाठीची कागदपत्रे. ब भागावरील परतावा. उत्तर क्रमांक 6 लाभांश. क बोनस भाग. उत्तर क्रमांक 4 राखीव निधीचे भांडवलीकरण. ड ई सी एस. उत्तर क्रमांक 3 इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस. ई एन ई एफ टी 5 नंबरचं नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. याद्वारे आपण सुद्धा फी महाविद्यालयाची वसतिगृहाची भरू शकता. नेक्स्ट त्यानंतर क खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. 1. विद्यमान समहक्क भागधारकांना विनामूल्य दिले जाणारे भाग. बोनस भाग. 2. लाभांश वाटपाचे साधन. लाभांश अधिपत्र. 3. ज्यांना बोनस भागाचे वाटप केले जाते असे भागधारक
समहक्क भागधारक. 4. लाभांश दराची शिफारस करण्याचा अधिकार असलेल्या व्यक्ती संचालक मंडळ. 5. कंपनीच्या वतीने सभासदांशी पत्र व्यवहार करणारी अधिकारी व्यक्ती कंपनी चिटणीस. 6. कंपनीने बँकेला ठराविक रक्कम सभासदाला लाभांश म्हणून वाटप करण्यासाठी दिलेला धनादेश लाभांश अधिपत्र. पुन्हा एकदा क संज्ञाल्याचे उत्तर. 1चं उत्तर आहे बोनस भाग. 2 लाभांश अधिपत्र. 3 समहक्क भागधारक. 4 संचालक मंडळ. 5 कंपनी चिटणीस आणि 6 लाभांश अधिपत्र. ड. खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. ड. 1. बोनस भागांचे वाटप विद्यमान समहक्क भागधारकांना केले जाते. हे विधान बरोबर आहे. 2. इमारत निधीचा वापर बोनस भागांच्या वाटपासाठी केला जातो. हे विधान चूक आहे. 3. बोनस भाग म्हणजे राखीव निधीचे भांडवलीकरण. हे विधान बरोबर आहे. 4. नोंदणीकृत भागधारकांना लाभांशाचे वाटप लाभांश कुपनाद्वारे केले जाते. हे विधान चूक आहे. 5. लाभांश हा नफ्यातील हिस्सा असून तो कर्जरोखेधारकांना वाटप केला जातो. हे विधान चूक आहे. 6. प्रत्येक कंपनीने भागाचे वाटप केल्यानंतर भाग प्रमाणपत्र अर्जदारास 3 महिन्याच्या आत वितरित केले जाते. हे विधान चूक आहे. 2 महिन्यात केलं पाहिजे. 7. तक्रारीच्या पत्रास त्वरित उत्तर देणे आवश्यक नाही. चूक. ड. खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. पुन्हा एकदा. 1 बरोबर, 2 चूक, 3 बरोबर, 4 चूक, 5 चूक, 6 चूक. 6 पण काय आहे? चूक. 7वं चूक. नेक्स्ट. त्यानंतर ई. गटात न बसणारा शब्द शोधा. 1. गोपनीयता शब्द लाभांश आणि व्याज. गटात न बसणारा शब्द गोपनीयता. 2. बोनस पत्र लाभांश पत्र संचालक मंडळ. वेगळं उत्तर संचालक मंडळ. 3. लाभांश अधिपत्र व्याज अधिपत्र डीमॅट. या ठिकाणी गटात न बसणारा शब्द डीमॅट किंवा भौतिकीकरण. 4. चिटणीस संचालक मंडळ लाभांश सोपी भाषा. वेगळं उत्तर सोपी भाषा. गटात न बसणारे शब्द पुन्हा एकदा. 1 गोपनीयता, 2 संचालक मंडळ, 3 डीमॅट, 4 सोपी भाषा. आता फ. खालील विधाने पूर्ण करा. 1. लाभांशाची शिफारस संचालक मंडळाकडून केली जाते. 2. कंपनी राखीव निधीचे भांडवलीकरण करून बोनस भागांचे वाटप करते. 3. लाभांश घोषित केल्यापासून त्याचे वाटप 30 दिवसाच्या आत केले पाहिजे. 4. वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांश वाटपास मंजुरी भागधारकाकडून दिली जाते. 5. व्यवस्थापनाकडून घेण्यात आलेले निर्णय चिटणीस हा
सभासदांना पत्रव्यवहाराद्वारे कळवतो. पुन्हा एकदा पहा. खालील विधाने पूर्ण करा. 1 चे उत्तर संचालक मंडळ, 2 बोनस, 3 30, 4 भागधारक, 5 चिटणीस. आता कंसातील अचूक पर्याय निवडा. खाली पर्याय दिले आहेत. 1 लेखी संदेशवहन, 2 बोनस भाग, 3 लाभांश, 4 ECS. आता गट अ आणि गट ब जुळवायचा आहे. अ भागावरील परतावा, उत्तर लाभांश. ब राखीव निधीचे भांडवलीकरण, उत्तर बोनस भाग. क पत्रव्यवहार, उत्तर लेखी संदेशवहन. ड ECS इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भागांचे वाटप. नेक्स्ट. एका वाक्यात उत्तरे द्या. त्यामध्ये वहीत पूर्ण करायचे आहेत ते. एक लाभांश आदिपत्र म्हणजे काय? 2 राखीव निधीचे भांडवलीकरण म्हणजे काय? 3 लाभांश म्हणजे काय? 4 लाभांशाच्या दराची शिफारस कोणाकडून केली जाते? 5 बोनस भागाचा लाभ कोणत्या भागधारकांना मिळतो? 6 इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश देणे म्हणजे काय? त्यानंतर ई प्रश्न. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. 1 लाभांशाची शिफारस भागधारकाकडून केली जाते. चूक संचालक मंडळ करतं. 2 जी व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करते तिला ठेवीदार असे म्हणतात, नॉट भागधारक म्हणतात. 3 बोनस भाग अग्रहक्क भागधारकांना मोफत भेट म्हणून दिले जातात, नॉट विद्यमान समहक्क भागधारकांना दिले जातात. 4 लाभांशाची घोषणा झाल्यापासून 21 दिवसाच्या आत लाभांशाचे वाटप केलेच पाहिजे, नेवर 30 दिवस. 5 भागांचे वाटप झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत भाग प्रमाणपत्रे वाटप केले पाहिजे, नथिंग 2 महिन्याच्या आत. पुन्हा एकदा पहा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. दुरुस्त शब्द आहेत. 1 संचालक मंडळ, 2 भागधारक, 3 विद्यमान समहक्क भागधारक, 4 30 आणि 5 2. नेक्स्ट. योग्य क्रम लावा. 1 आणि 2. 1 मध्ये प्रश्न दिलेला आहे. अ भागांचे वाटप, ब भागासाठी अर्ज आणि क भाग प्रमाणपत्र. क्रम 1 2 3. क्रम 1 मध्ये ब पहिल्यांदा भागासाठी अर्ज करायचा, नंतर 2 मग भागांचे वाटप होणार आणि नंतर 3 मग भाग प्रमाणपत्र मिळणार. दुसरा प्रश्न. सभासद, ब अर्जदार आणि क बोनस भाग. क्रम 1 2 3. ब क. ब पहिल्यांदा अर्जदार, नंतर सभासद आणि नंतर क बोनस भाग. अशाप्रमाणे क्रम झाला. आता प्रश्न क्रमांक 2. खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा.
3 दिलेले आहेत. राखीव निधीचे भांडवलीकरण, बोनस भाग, लाभांश आदिपत्र. वहीत पूर्ण करायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 थोडक्यात उत्तर लिहा. त्यामध्ये 5व्या प्रश्नामध्ये विचारतात हे. त्यामध्ये 1 कोणकोणत्या प्रसंगी चिटणीसाला सभासदांशी पत्रव्यवहार करावा लागतो. 2 चिटणीसाला भागधारकांशी कोणकोणत्या प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो. तोच प्रश्न आहे. कोणकोणत्या प्रसंगी चिटणीसाला सभासदांशी पत्रव्यवहार लागतो आणि तोच प्रश्न आहे चिटणीसाला भागधारकांशी म्हणजे सभासदांशी कोणकोणत्या प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो. प्रश्न क्रमांक 4 खालील विधाने सकारण स्पष्ट करा. 1 कंपनी चिटणीसाला भागधारकांशी पत्रव्यवहार करत असताना कोणती विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामध्ये आपण 8 मुद्दे पाहिले आहेत. 2 विशिष्ट परिस्थितीमध्ये चिटणीसाला भागधारकांशी पत्रव्यवहार करावा लागतो तर त्यामध्ये पत्रव्यवहाराचे प्रसंग ते त्याच्यामध्ये लिहायचे. प्रश्न क्रमांक 5 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1 बोनस भागांचे वाटप केल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा. 2 भाग प्रमाणपत्र वाटपास तयार असल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा. 3 लाभांशाचे वाटप लाभांश आदिपत्राद्वारे केल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा. 4 इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ECS द्वारे अंतरिम लाभांशाचे वाटप केल्याचे पत्र भागधारकास लिहा. आणि 5 लाभांशाचा दर कमी असल्याबाबत तक्रार करणाऱ्या भागधारकाच्या पत्रास उत्तर लिहा. तर आपण आजच्या तासामध्ये स्वाध्याय पाहिलेला आहे. स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे. त्यामध्ये खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. हा त्यामध्ये प्रश्न आहे. नंतर ब मध्ये जोड्या जुळवा. प्रश्न पहिल्यामध्ये आणि ब. त्यानंतर खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. झाले का. त्यानंतर गटात न बसणारा शब्द शोधा. खालील विधाने पूर्ण करा. कंसातील अचूक पर्याय निवडा. पर्यंत आलो. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे द्या. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. नेक्स्ट आणि योग्य क्रम लावा. म्हणजे पासून ते पर्यंत एवढे प्रश्न पहिल्या प्रश्नामध्ये येतात. प्रश्न क्रमांक 2 मध्ये खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. त्यामध्ये 1 राखीव निधीचे भांडवलीकरण, 2 बोनस भाग, 3 लाभांश आदिपत्र. प्रश्न क्रमांक 3 थोडक्यात उत्तर लिहा. 1 कोणकोणत्या प्रसंगी चिटणीसाला सभासदांशी पत्रव्यवहार करावा लागतो. 2 चिटणीसाला भागधारकांशी कोणकोणत्या प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो.
4. खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. यामध्ये 5 वाक्यामध्ये उत्तर देणे आवश्यक आहे. त्यामध्ये 1. कंपनी चिटणीसाला भागधारकांशी पत्रव्यवहार करत असताना कोणती विशेष काळजी घ्यावी लागते. त्यानंतर 2. विशिष्ट परिस्थितीमध्ये चिटणीसाला भागधारकांशी पत्रव्यवहार करावा लागतो. ते प्रसंग. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये 1. बोनस भागांचे वाटप केल्याचे कळणारे पत्र भागधारकास लिहा. 2. भाग प्रमाणपत्र वाटपास तयार असल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा. 3. लाभांशाचे वाटप लाभांश आदी पत्राद्वारे केल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा. 4. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ECSद्वारे अंतरिम लाभांशाचे वाटप केल्याचे पत्र लिहा. आणि 5. लाभांशाचा दर कमी असल्याबाबत तक्रार करणाऱ्या भागधारकाच्या पत्रास उत्तरे लिहा. तर या पद्धतीने आपण प्रकरण क्रमांक 6 समाप्त केलेले आहे. पुन्हा एकदा आपण प्रकरण क्रमांक 6 मध्ये पाहू काय त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर त्यामध्ये अनुक्रमणिका प्रकरण 6 सभासदांशी पत्रव्यवहार हा टॉपिक संपला. यामध्ये आपण एक एक करून प्रस्तावना पाहिली. 2. सभासदांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने घ्यावयाची काळजी याचा अभ्यास केला. नेक्स्ट त्यामध्ये आपण 8 मुद्द्याद्वारे माहिती घेतली. नेक्स्ट एक टिपा द्यासाठी पाहिला सभासदांबरोबर केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहाराचे प्रसंग. त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे नमुना पत्रे हा याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आपण पाहिलेला आहे. तर याचा अभ्यास या पत्रांचा अभ्यास काळजीपूर्वक करायचा आहे. नेक्स्ट त्यामध्ये हे पत्र आपलं होतं भाग प्रमाणपत्राचे वाटप पत्र. लक्षात ठेवा. 2. समहक्क भागावरील लाभांश वाटपाबाबत लाभांश आदी पत्राद्वारे लाभांश वाटप पत्र. नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश वाटप अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट त्यानंतर बोनस भाग वाटप पत्र. पुढे 2 पत्र आहेत. एक बोनस भाग वाटप पत्र अभ्यास करा. नेक्स्ट त्याच्यानंतर लाभांशाचा दर कमी असल्याबाबत सभासदाच्या तक्रारी पत्राचं उत्तर अभ्यास करा. त्यानंतर सारांश पाहिला. त्यानंतर स्वाध्याय पूर्ण केला आपण. याच्यामध्ये त्यात खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. त्यानंतर जोड्या लावा.
नंतर क. खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. त्यानंतर ड. खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. त्यानंतर गटात न बसणारा शब्द शोधा. फ. खालील विधाने पूर्ण करा. ग. कंसातील अचूक पर्याय निवडा. नेक्स्ट. एका वाक्यात उत्तरे द्या. ह. ई. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा. त्यानंतर ज. योग्य क्रम लावायचा आहे उंचीनुसार. प्रश्न क्रमांक 2. खालील संज्ञा कॉन्सेप्ट संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न 3. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 4. खालील विधाने साकारून स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर अभ्यासासाठी तुम्हाला बेस्ट लक. आणि याच्यामध्ये सर्वांनी या टॉपिकची थिअरी पूर्ण करा. त्याच्यानंतर प्रकरण 6 वाचन करा. नंतर वही पूर्ण करा. कॉलेज सुरू झाल्यानंतर वेळ कमी असेल, त्यामुळे घरी आहात तर अभ्यासास वेळ द्या. आणि पुन्हा एकदा सांगतो, काय महत्त्वाचे आहे, वेळ. घरी वेळ आहे, कॉलेजमध्ये वेळ मिळणार नाही. त्यामुळे जेवढं होता होईल तेवढं लिखाण कामकाज जे आहे ते पूर्ण करा. आणि आपला अभ्यास जो आहे त्यामध्ये रीडिंग, रायटिंग आणि नोट्स या तुमच्या आत्ता वेळ आहे तर पूर्ण करा. याचा अर्थ अभी नहीं तो कभी नहीं. त्यामुळं वेळ सदुपयोग करून नोट्स आणि स्वाध्याय हा काय करा सरांनी कंप्लीट करा. म्हणजे पूर्ण करा. शेवटी आजच्या तासासाठी
धन्यवाद.